दिग्दर्शिकेला विचारायचे त्यांच्या नजरेतून काय आहे लाल इश्क? लाल इश्काची कहाणी इन शॉर्ट. इश्काचे खूप रंग असतात. आपण जनरली गुलाबी रंग इश्काला देतो, पण इथे लाल रंग आहे आणि तो लाल रंग आपण अजूनही बऱ्याच वस्तूंना देतो. क्रौर्याला देतो, प्रेमाला देतो, मैत्रीला सुद्धा देतो. आपण लाल गुलाब देतो मैत्रीत. त्याच्यामुळे अशा लाल रंगाचं ज्याला विविध पैलू आहे तसं ती छटा असणारं इश्क, ह्याची एक कहाणी आम्ही घेऊन येतोय. वा 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 वा. शबीना जी, तुमच्या अनुभवाबद्दल मला विचारायचं आहे. सेट पे इट वाज लाइक अ फैमिली और फ्रॉम प्री प्रोडक्शन टू द शूट टू पोस्ट प्रोडक्शन इट्स बीन अ ग्रेट जर्नी. वा वा वा. आणि लालबागची राणी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि लालबागची राणी या सिनेमाची निर्मिती केली आहे बोनी कपूर यांनी. वीणाला मला विचारायचं आहे की तो अनुभव कसा आहे? लक्ष्मण उतेकरची टपाल फिल्म ज्याच्यात मी काम केलं होतं, तर ती फिल्म त्यांनी आणि श्रीदेवींनी एकत्र बघितली होती. आणि टपाल बघितल्यानंतर ही वॉज सो इम्प्रेस्ड. आणि त्याच्यानंतर ते लक्ष्मणला त्यांनी विचारलं होतं की नेक्स्ट क्या कर रहे हो? तर तो म्हणाला की एक फिल्म कर रहा हूं मैं करूँगा. इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि थँक्यू बोनी कपूर. सो मस्त 3 जूनला कळेल. तर आज या ठिकाणी अशोक शिंदे सर बसलेले आहेत. आणि सर, मी तुमचा एक सिनेमा पाहिलेला होता, विजय दीनानाथ चौहान. त्या सिनेमामध्ये तुम्ही बच्चन साहेबांसारखी एक व्यक्तिरेखा साकारलेली होती, किंवा बच्चन साहेबांप्रमाणेच तुम्ही ती व्यक्तिरेखा साकारलेली होती. तर आमची अशी इच्छा आहे की आज तुमच्या रूपात बच्चन साहेब आहेत मराठीतले, आणि आमच्याकडे गायतोंडे साहेब सुद्धा आहेत. तर मग एक ॲक्ट तो बनताय. जब तक बैठने को ना कहो चुपचाप शराफत से खड़े रहो. ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं. अरे माझंच पोलीस स्टेशन आहे हे. मला काय सांगतो हा? विजय दीनानाथ चौहान पूरा नाम. बाप का नाम दीनानाथ चौहान. माँ का नाम सुहासिनी चौहान. वाह वाह वाह. उम्र 36 साल 9 महीना 8 दिन. ये अभी 16वां घंटा चालू है. नहीं मालूम? घंटा ए 16वां घंटा अभी चालू है. हाँ, कहने को तो ये शहर है, लेकिन यहाँ जंगल का कानून चलता है, सिर्फ जंगल का. मालूम? क्या बात कर रहा है मतलब? पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?